नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत काळू वॉटरफॉलकडे. माळशेज घाटामधले जे निसर्गरम्य धबधबे आहेत त्या निसर्गरम्य धबधब्यांमधील सर्वात मोठा असणारा हा काळू वॉटरफॉलचा धबधबा आज आपल्याला पाहायला जायचे. खरं तर पाहिलं तर आपण जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये या काळू वॉटरफॉलचा फ्लो खूप जास्त असतो, पाण्याचा प्रवाह खूप जास्त असतो. त्या दिवसामध्ये काळू वॉटरफॉल पाहायला खूप मजा असते. परंतु आज आपण आपली सुट्टी अरेंज करून आज काळू वॉटरफॉलला चाललेलो आहोत. आपण काळू वॉटरफॉलकडे जाण्यासाठीचे 2-3 मार्ग आहेत. एक मुंबईवरून येणारा मार्ग आहे, कल्याणनगर मुंबई हवेने येऊ शकता तुम्ही. आज आपण जुन्नरवरून पुण्यावरनं काळू वॉटरफॉलला चाललेलो आहोत. जुन्नरवरनं त्यासाठी जाण्यासाठी माळशेज घाटाच्या अगदी जवळ म्हणजे माळशेज घाट आणि जुन्नरच्या सरहद्दीवरती ज्या ठिकाणी MTDC आहे त्या MTDCच्या त्या ठिकाणाहून तुम्हाला माझ्यासमोर तुम्हाला दिसते ज्या ठिकाणी पाऊलवाट आहे, ती पाऊलवाट त्या ठिकाणी गणपतीची गुफा आणि त्या ठिकाणी कोकणात जाण्याचा पूर्वीचा जो पाऊलवाटेचा मार्ग होता त्या पाऊलवाटेच्या मार्गाने तुम्ही काळू वॉटरफॉलला जाऊ शकता. परंतु शक्यतो तो मार्ग तुम्ही यूज करू नका. दुसरा मार्ग आहे काळू वॉटरफॉलला जाण्यासाठी खालच्या बाजूनी, तो आहे माळशेज घाटातला. या ठिकाणी हवेने तुम्ही जाऊ शकता आणि खाली जाऊन शेवटी सावर्णे गाव आहे. सावर्णेपासून पुढे थितबी गाव आहे. त्या थितबी गावातनं तुम्ही काळू वॉटरफॉलकडे जाऊ शकता. माझ्यासमोर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी माळशेज घाटची MTDCचा रिसॉर्ट आहे आणि त्या रिसॉर्टच्या अगदी समांतर लाईनवरती त्या ठिकाणी काळू वॉटरफॉलचा वरचा टॉप आहे. तिथून समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीवरती असणारा हा काळू वॉटरफॉलचा टॉप आहे. हा काळू वॉटरफॉल पुढे खिरीश्वर गावाच्या पाठीमागे असणारा हरिश्चंद्र गडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धबधबे वाहत येतात आणि त्या धबधब्यांचं रूपांतर पुढे या मोठ्या वॉटरफॉलमध्ये होतो. की काळू वॉटरफॉल हा माळशेज घाटातील सगळ्या वॉटरफॉलचा किंग आहे. तो सर्वात मोठा वॉटरफॉल आहे. माझ्यासमोर तुम्ही पाहू शकता खाली एक रिसॉर्ट आहे. त्या रिसॉर्टच्या बाजूने तुम्ही पाऊलवाटेने काळू वॉटरफॉलच्या खालच्या बेसपर्यंत तुम्ही जाऊ शकता की त्या ठिकाणी काळू वॉटरफॉल खाली कोसळतोय. असा निसर्गरम्य परिसरातून आणि जंगलगर्दी झाडीतून तुम्ही त्या ठिकाणी काळू वॉटरफॉलला पोहोचू शकता. आजही आपणही त्याच वाटेने आज काळू वॉटरफॉलकडे जाणार आहोत. माझ्यासमोर इथं माझे 2-3 मेंबर आहेत. त्यांच्यासमोर आज आपण काळू वॉटरफॉलकडे जाणार आहोत. माळशेज घाटाच्या मार्गाने आज आपण काळू वॉटरफॉलकडे जाणार आहोत. चला तर आपण काळू वॉटरफॉलकडे जाऊया आणि पुढचा ट्रेक आपला सुरू करूया. मित्रांनो, आपण आलेलो आहोत थितबी गावामध्ये आणि या थितबी गावामधून आपण चाललेलो आहोत आता काळू वॉटरफॉलकडे. काळू वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता अतिशय कच्चा रस्ता आहे. या कच्च्या रस्त्याने आपण काळू वॉटरफॉलकडे जात आहोत. थितबी गावामधला पुढे आपल्या समोर दिसतोय जो काळू वॉटरफॉलचा उंच डोंगर वरचा माळशेजचा आणि त्या डोंगराकडनं आपण चाललेलो आहोत आता काळू वॉटरफॉलकडे. नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण काळू धबधब्याच्या पायथ्याशी आणि माझ्यासमोर बोटाच्या समोर दिसतोय तो काळू धबधबा. तिथे आपल्याला त्याच्या पायथ्यापर्यंत जायचंय. तत्पूर्वी आपण काळू धबधब्याकडे ज्या ठिकाणाहून जातात त्या थितबी गावामध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि या थितबी गावापासून आपण पुढे काळू वॉटरफॉलकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी काळू वॉटरफॉलच्या बाजूला तुम्हाला हरिश्चंद्रगडाच्या विविध डोंगर रांगा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडाचा जे टॉप तारामतीचं शिखर आहे ते माझ्यासमोर इथे दिसते. जवळजवळ 1428 मीटर उंची असणारा हा हरिश्चंद्रगड काळू वॉटरफॉलच्या डाव्या बाजूला आहे आणि वरती जर तुम्ही पाहिलं तर अड्राई जंगल आहे काळू वॉटरफॉलच्या वरती. त्या अड्राई जंगल ट्रेक खूप सुंदर असतो. तिकडे खूप धबधब्यांचा नजराणा तुम्हाला पाहायला मिळतो आणि आपल्याला जायचं तर काळू वॉटरफॉलकडे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असा दिसणारा हा काळू वॉटरफॉल आपल्याला पाहायचा आहे. चला तर आपण पुढे जाऊन प्रत्यक्ष त्या काळू वॉटरफॉलचा आपण त्या ठिकाणी आनंद घेऊया. हाय मित्रांनो, आपण चाललेलो आहोत काळू धबधब्याकडे आणि काळू धबधब्याच्या पायथ्यापर्यंत आपण या जंगलातून ट्रेक करत चाललेलो आहोत.
अतिशय सुंदर असं घनदाट हे जंगल आहे आणि या जंगलामधनं आपण काळू धबधब्याकडे चाललेलो आहोत. काळू धबधब्याच्या अगदी पायथ्यापर्यंत आलेलो आहोत. एक 15 ते 20 मिनिटामध्ये आपण काळू धबधब्याच्या पायथ्याला पोहोचणार आहोत. माझ्यासमोर ओमकार आहे आणि विनायक आहे. हे आपल्यासोबत या जंगलामधून मी त्यांना घेऊन चाललेलो आहे काळू वॉटरफॉलकडे. आणि फोटोग्राफी करते ती आमची धनश्री. अतिशय सुरेख अशी आणि सुंदर फोटोग्राफी करते ती. तिलाही आमच्या समवेत या ठिकाणी काळू वॉटरफॉलकडे घेऊन चाललेलो आहोत. चला तर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी काळू वॉटरफॉलच्या बेसमेंटला जाऊन या काळू धबधब्याचं रौद्र रूप आणि अतिशय सुंदर आणि देखणं रूप आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहूया. चला. आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे काळू धबधब्याचं रौद्र रूप पाहण्यासाठी आपण जे आलेलो आहोत त्याचं दर्शन आपल्याला इथून समोरून झालेलं आहे. माझ्यासमोर दिसतोय तो काळू धबधबा अतिशय सुंदर आणि देखणं रूप त्याचं या ठिकाणी पाहत दिसतंय. तर पाहिलं तर त्याच्या बाजूला पावटकाचा धबधबा तोही या ठिकाणी आहे, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावरती खूप पाणी कमी आहे. अगदी थोड्या प्रमाणामध्ये त्याचं पाणी पडताना आपल्याला दिसतंय. परंतु काळू धबधब्याचं हे सुंदर रूप अजूनही तितकंच देखणं आणि सुंदर जसं की ते श्रावण महिन्यामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये दिसतं अगदी त्याच पद्धतीने अगदी सुंदर असं हे रूप पाण्याचा प्रवाह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. इकडे माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर हरिश्चंद्रगडाच्या ह्या उंच डोंगर रांगा, काळ्या कातळामधल्या डोंगर रांगा इथे दिसत आहेत. आणि माझ्या समोर आहे ते समोर एकदम हरिश्चंद्रगडाचं सर्वात उंच आणि टॉप शिखर तारामतीचे शिखर जवळ 1428 मीटर समुद्र सपाटीपासूनची उंची असणारा हे शिखर आपल्याला तुम्हाला माझ्या उजव्या बाजूला पाहायला मिळते. असा सुंदर असा हा सह्याद्री डोंगर पर्वत रांगांचा हा सुंदर नजराणा आपल्याला इथे समोर पाहायला मिळतोय. आपण पुढे जाऊन काळू धबधब्याचं हे सुंदर रूप अगदी जवळून पाहणार आहोत. चला तर आपण पुढे जाऊन काळू धबधब्याचं सुंदर रूप पाहूया. आपण जे स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेलो होतो ते काळू वॉटरफॉलच्या किंवा काळू धबधब्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला जायचं होतं. आणि ॲक्च्युली आपण त्या पायथ्यापर्यंत पोचलेलो आहोत. आणि आपल्याला जो श्रावण महिन्यामध्ये किंवा भाद्रपद महिन्यामध्ये जो पाहायला मिळतो, पाण्याचा जो प्रवाह पाहायला मिळतो, आता तो प्रवाह पाहायला मिळत नाही. परंतु आत्तासुद्धा या नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिशय सुंदर असा हा धबधबा किंवा पाण्याचा प्रवाह आपल्याला छोटासा का होईना या ठिकाणी पाहायला मिळतो. जर तुम्ही पाहिलं तर हा धबधबा अगदी 3 टप्प्यामध्ये कोसळताना दिसतोय. आणि या धबधब्याचा वरचा टॉप आहे तो जुन्नर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि खालचा भाग आहे तो मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. पावसाळ्यामध्ये किंवा या दिवसामध्येही तुम्ही जरी आलात तर या धबधब्याचं अतिशय सुंदर आणि देखणं रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर तुम्ही माझ्या इकडे या बाजूला पाहिलं पश्चिमेच्या बाजूला तर इकडेही खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. सूर्य मावळतीच्या दिशेने गेलेला आहे. सूर्य मावळाच्या दिशेने सनसेट या ठिकाणी अतिशय सुंदर असं हे दृश्य दिसते. दोन्ही बाजूनी या ठिकाणी ही व्हॅली तयार झालेली आहे काळू धबधब्याची. ही हा धबधब्याचा पाण्याचा प्रवाह पावसाळ्यात या ठिकाणी जाताना ही व्हॅली तयार झालेली आहे भौगोलिकरित्या. आणि अतिशय सुंदर असा हा धबधबा माझ्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतो. तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी या धबधब्याचं सुंदर रूप असं पाहू शकता. आपण या ठिकाणी हा काळू धबधबा पाहू शकतो. काळू धबधब्याचं सुंदर आणि देखणं रूप या ठिकाणी आपण पाहू शकतो. की ह्या काळू धबधब्याचं पाणी जर तुम्ही त्याचं जर पुढे पाहिलं तर साचलेलं पाणी अगदी ब्लॅक रंगाचं तुम्हाला काळं रंगाचं पाणी असं दिसेल. काळा कातळ आहे खाली आणि वरतून पाणी असल्यामुळे पाण्याचा रंग तुम्हाला जवळ काळ्या रंगाचा दिसतो. आणि पुढे जाऊन त्याचं काळू नदी तयार होती. ही काळू नदी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. आपण सूर्यास्ताचा वेळ झालेला आहे तर अतिशय सुंदर असं हे देखणं नजरानं रूप आणि सुंदर असं हे काळू धबधब्याच्या परिसरातील जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे आपण ह्या काळू धबधब्याचा जे ट्रेक आहे तो पूर्ण करून आपण आता आपल्या घराच्या दिशेने परतीच्या दिशेने चाललेलो आहोत. तत्पूर्वी माझ्या पाठीमागे पाहू शकतो तुम्ही काळू धबधब्याचं एक सुंदर दृश्य पुण्याचं एकदा.
प्रश्न पडला असेल की आम्ही काय असं वरडत चाललेलो आहोत, तर खरं तुम्हाला सांगायचं म्हटलं की आम्ही इथे टायगर पाहिलेला आहे, बिबट्या, आणि त्याच्या भीतीने आम्ही सगळे वरडत चाललेलो आहोत. ट्रेकला आलो होतो आणि जंगल ट्रेक करता करताच योगायोगाने आपल्याला एक बिबट्या मिळालेला आहे. तो बिबट्या आम्ही पाहिला आहे, पण तो शूट करता नाही आला. अतिशय घाबरलेलो होतो आम्ही. पण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक स्टॉल असणार चहाचं, आपले बांधव एकनाथ रेंगडे भेटलेले, त्यामुळे आम्हाला थोडासा धीर आलेला आहे. त्यांना आम्ही विचारलं की या ठिकाणी हा बिबट्या नेहमी दिसतो का, तर ते बोलले की नेहमी या ठिकाणी बिबट्या दिसतो आणि ते भेटलेले आहेत. त्यामुळे आम्हाला थोडासा धीर आलेला आहे. माझ्या समोर आहेत एकनाथ रेंगडे, आपले बांधव, या ठिकाणी त्यांचा स्टॉल आहे आणि आपण त्यांच्याकडनं या जंगलाची, या परिसराची माहिती घेऊया. बोला. इकडे काय भरपूर पर्यटक येतात, पण कसं काय माहिती आहे का, संध्याकाळपर्यंत थांबू नये. जास्तीत जास्त 5:30-6 वाजेपर्यंत सगळे निघून जावं, नाही तर वाघाची, बिबट्याची वगैरे भीती असते. खूप खूप धन्यवाद. आणि आपला इकडे स्टॉल आहे अतिशय जंगलामध्ये, तुम्ही पण या ठिकाणी सांभाळून राहत जा आणि आमच्यासारख्या पर्यटकांना वेळ आल्यास मदत करत जा. खूप खूप धन्यवाद. हाय गाईज, आपण चाललेलो आहोत परतीच्या प्रवासाला आणि आजचा काळू वॉटरफॉलचा ट्रेक आमचा अतिशय सुंदर झाला होता. परंतु शेवटी मात्र आम्हाला खूप भीती वाटली आणि आम्हाला टायगर पाहायला मिळाला आणि त्या टायगरच्या भीतीने आम्ही खूप पटपट आमच्या गाडीपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आपण सर्वजण अतिशय सुंदर असा ट्रॅक केला, परंतु आम्ही जी चुकी केली की खूप वेळापर्यंत त्या काळू वॉटरफॉलच्या बाजूला थांबलो. आपण जर कधी ट्रेकला आलात तर जास्त वेळ कृपया या ठिकाणी थांबू नका आणि घोळक्याने येण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जंगलामध्ये बिबट्या आणि इतर जंगली प्राण्यांचा अतिशय भीती आहे. आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे आता बिबट्या. तर आपण चला गाईज, आपण चाललेलो आहोत आपण परतीच्या प्रवासामध्ये.